जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव तालुक्यातील भागवत एरंडगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठान दत्ताश्रम बालयोगी महाराज यांच्या शुभ हस्ते मूर्तीचे एरंडेश्वर असे नामकरण करून ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी पैठण येथून आणलेले जलाशयाने मूर्तीचा अभिषेक करत विधिवत पूजा करून हा समारंभ आज संपन्न झालाय। अहमदनगर पोस्टल डिव्हिजन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अहमदनगर येथे पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये चेअरमन पदासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ॲडव्होकेट रामेश्वर ढाकणे यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुनील कुलकर्णी या दोन्ही पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। यावेळी निवडणुकीनंतर नवनिर्वाचित चेअरमन ॲडव्होकेट रामेश्वर ढाकणे बोलताना म्हणाले की अहमदनगर पोस्टल डिव्हिजन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली 103 वर्ष जुनी सोसायटी असून याद्वारे पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी तसेच विविध अडचणीच्या काळात प्रति सभासदाला 25 लाख रुपयापर्यंत कर्ज देते। तसेच कर्जाची वसुली पगारातून नियमितपणे होत असल्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालली आहे। सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाला कायम ठेवून अत्यंत पारदर्शक कारभार करू असे प्रतिपादन ॲडव्होकेट रामेश्वर ढाकणे यांनी केले। आपली अहमदनगर पोस्टल सोसायटी ही गेल्या 103 वर्षापासून सभासदांच्या हितासाठी काम करत आहे। प्रत्येक सभासदाच्या मुलाचं लग्न असेल, मुलींचं शिक्षण असेल, यासाठी 25 लाखापर्यंत कर्ज देण्याचं काम करत आहे आणि या कर्जाची संपूर्ण रिकव्हरी ही पगारातून होत असल्यामुळे आपल्या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे आणि यामुळेच आपल्या संस्थेने ऑडिट दर्जा प्राप्त केलेला आहे। तर मागील 1.5 वर्षामध्ये काम करत असताना मी सभासद हितासाठी संपूर्ण कर्जाला विमा संरक्षण देणे तसेच जामीनदार पद्धत रद्द करणे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। सर्व संचालक मंडळाच्या साथीने आम्ही अतिशय पारदर्शी कारभार करत आहोत। जामखेड चौंडी येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून यशवंत सेनेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोलताडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत। या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चौंडी येथे आल्या होत्या। यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। तसेच गेल्या 6 दिवसांपासून सरकार स्तरावर कोणताही अधिकारी त्यांना भेटण्यास आला नसल्यामुळे त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे। हिंदू, मुस्लिम आणि धनगर समाज यांना फक्त इलेक्शन आल्यावर आश्वासन द्यायचं आणि निवडणूक झाल्यानंतर विसरायचं ही जुमलेबाजी केंद्र आणि राज्य सरकार करत आहेत। हे अत्यंत दुर्दैवी असून सर्व समाज दुखावला आहे। उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणीतरी यायला हवं होतं, मात्र ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। अतिशय असंवेदनशील हे डबल ट्रिपल चोपल इंजिन जे काय सरकार आहे हे फक्त ईडी, CBI असेच उद्योग घरं फोडणं, पक्ष फोडणं ह्याच्यात इतके व्यस्त असतात की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे दुष्काळ असेल, बेरोजगारी असेल, हे आरक्षणाचा अतिशय महत्त्वाचा विषय असेल, ह्या कुठल्याही विषयांकडे त्यांचं लक्ष नाही आहे। फक्त पक्ष फोडणे, कोणाला ईडीची नोटीस पाठव, कोणाला तरी त्रास दे, एवढंच करत असतात। त्याच्यामुळे मी गेले अनेक महिने आठवडे सगळ्यांना सांगते की पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे या सरकारला। कुठलंही मोठं धोरणात्मक काम या सरकारकडून झालेलं नाही। गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथाबुक्क्यांनी दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याची हत्या केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हेसगाव येथील कमानीजवळ ही घटना घडली आहे। दीपक दादा गांगुर्डे मयत मजुराचे नाव आहे। तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दीपक गांगुर्डे यास ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले। दरम्यान चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। दरम्यान दीपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की येसगाव तालुका कोपरगाव येथील दीपक दादा गांगुर्डे याचे आरोपी उषा सुनील
पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड यांना गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग येऊन आरोपींना त्याचा राग येऊन तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी दगडाने मारहाण करून आरोपी अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने दीपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून खून केला आहे। दरम्यान आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करत आहेत। जो आरोपी आणि मयत ही लोक एकाच ठिकाणी काम करणारे होते। मयताच्या आरोपीकडे गवंडी काम संदर्भातले पैसे असल्याबाबत त्याने मागणी केली, परंतु हे दोघंही एकमेकाला नेहमी ओळखत असल्यामुळे ते नकार दिल्यानंतर त्या संदर्भात ही जी इतर तिघ आरोपी यांचे देखील पैसे मयताकडे होते, या भूमिकेतनं त्यांनी देखील त्यांच्याकडनं पैसे मागितले। तर मयताने आरोपी त्याकडे पैसे मागितले, यामुळे त्यांचे भांडणं तयार झाले। भांडणामधून सर्व चारही आरोपितांनी मयताला दीपक याला काठी लाठ्याने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखम केले आणि या गंभीर दुखापतीमुळे त्याला मरण आल्याचं निष्पन्न झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आमरण उपोषण व आंदोलने करत आहेत। त्याप्रमाणे कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे मराठा समाज बांधव सोमवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। या उपोषणकर्त्यांनी माजी आमदार अशोकराव काळे यांनी नुकतीच भेट घेतली आहे। त्यांच्या तब्येतीची आस्तेवाईकपणे चौकशी करून तब्येतीची काळजी घ्यावी असा भावनिक सल्ला दिलाय। मागील 14 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी केली। यावेळी उपोषणकर्ते ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले असून आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे 46.96 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन बांधकामास सुरुवात झाली आहे। जुन्या न्यायालयाची इमारत सध्या धूळखात पडल्याने या जागी तात्पुरत्या स्वरूपात ग्रामीण रुग्णालय चालू करण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयात प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांचा बैलपोळा सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलाय। तालुक्यात दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यामुळे कपाशीसह खरीप पिके धोक्यात सापडली आहेत। अशा अडचणीतही बैलांसाठी शेतकऱ्यांनी बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते। तालुक्यात घटते पशुधन यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीस प्राधान्य व यंदाचे पावसाचे अल्प परिणाम याचा बैलपोळा सणावर परिणाम दिसून येत आहे। यंदा बाजारपेठेतील बैलपोळ्याच्या उलाढालीवर विपरीत परिणाम दिसून आल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून देण्यात आल्यात। पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवडीचा चंग बांधलेल्या संजय आंधळे यांनी झाड फाउंडेशनच्या माध्यमातून चालू वर्षी गोळेगाव येथे महाकाय वटवृक्षाचे रोपण केले आहे। तालुक्यातील जनतेला वृक्षांचे महत्त्व, त्यांची जीवनात असलेली किंमत कळावी आणि प्रत्येकाच्या मनात वृक्ष लावण्याचा विचार निर्माण व्हावा, वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ बनावी यासाठी गेल्या 2 वर्षांपासून संजय आंधळे यांनी झाड फाउंडेशनच्या माध्यमातून 2021 मध्ये 3000 तर 2022 मध्ये 4000 आणि 2023 मध्ये 5000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून तो श्रीगोंदे येथे नेताना शेवगावच्या महसूल पथकाला 9 ते 10 जणांच्या टोळक्याने अडवले व ट्रक जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी 10 जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या फिर्यादीवरून पेडगाव येथे अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती। काही अंतर गेल्यावर आरोपींनी मोटर रस्त्यावर सोडून पळ काढला। वाळूने भरलेला ट्रक मात्र पथकांच्या हाती लागला नाही। महसूल पथकाने मोटरसायकल ताब्यात घेऊन ती श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे। नागरिकांच्या समस्या लक्षात घेता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। धार्मिक कार्यासाठी सर्वांनी एकत्र राहा, भविष्यात निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे। पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री संत सेना महाराज मंदिराचा सुमारे 10 लाख खर्चाचा सभा मंडप लोकार्पण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.